जय हिंद मित्रांनो, मी रणजित कुलाळ, सोलापूर ग्रामीण सेकंड टॉपर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी आपण नवीन पोरं म्हणजे की 10वीतनं काय चालू करते ती भरती, कारण की आता आर्मीची पण भरती अग्निवीरची द्या येते 10वी पासूनच, आणि 12वीतनं काय पोलीस भरती तयारी चालू करणार त्यांच्यासाठी की अभ्यासाची सुरुवात कुठून केली पाहिजे, अभ्यासाचं बेसिक कसं केलं पाहिजे, लेक्चर केलं पाहिजे स्टार्टिंगला, हे तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या 3 ते 4 मिनिटात सगळं सांगेन. तुम्ही नीट आपला व्हिडिओ बघा पूर्ण. आता अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास कसा केला स्टार्ट कुठून करायचं. आता आपण नवीन विद्यार्थी आहे तर आपल्याला लेक्चरची लई गरज असते. कसं आहे माहिती आहे, काय काय मुलं येते ती आलं की टेस्ट सोडवायला चालू करते, तर ही चुकीचं आहे. टेस्ट सोडवणं ठीक आहे बाबा, तुमचं एक पूर्ण बॅच पूर्ण होऊ द्या, मग तिथून पुढे टेस्ट चालू करा. कारण कसं असते माहिती आहे का, आपण टेस्ट सोडवणार, टेस्ट मध्ये चांगली मार्क नाही पडली की आपण डिमोटिवेट होतो. त्यामुळे टेस्ट लगेच चालू करणार, टेस्ट सोडवायची गरज आहे पण आता नाही. मग स्टार्टिंगला काय करायचं की तुम्ही चालू केला अभ्यास, नवीन आहे तुम्ही, तर पहिल्यांदा ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही कुठली तरी बॅच केली चांगला आहे. बॅच चालू केल्यानंतर का नाही तुम्ही सिलेबस मराठीचा, गणित, बुद्धिमत्ता ही पाठ करायचा विषय नाही. बुद्धिमत्ता तुम्ही जेवढं सराव करताल दररोज 30 ते 40 क्वेश्चन तुम्ही बुद्धिमत्ता सोडव पाहिजे सगळ्या प्रकारचं. मित्रांनो, तुम्ही आता स्टार्टिंगला लेक्चर जॉईन केले तर कसं आहे माहिती आहे, लेक्चर असं पूर्ण निम्यामध्ये बॅच झालेली जॉईन करू नका. जी बेसिक पासून स्टार्ट पासून बॅच जॉईन करा, कसं की नंतर पुढे जाऊन का नाही तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. निम्यात जर बॅच जॉईन केली तर तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसणार आहे. तुम्ही का नाही जेवढं बेसिक क्लिअर करताल तेवढं तुम्हाला पुढे जाऊन सोपं जाणार आहे. कसं गणित घ्या, बुद्धिमत्ता, ही 2 तर विषय असा आहेत का नाही, बेसिक एवढं महत्वाचं ना. तुम्ही बेसिक वर नुसतं लॉजिक वरती नंतर अवघड गणित सोडू शकताय. त्यामुळे का नाही स्टार्टिंगला बेसिकच करा. बेसिक पासून हळूहळू स्टेज वाढत गेली ना मग सोपं होऊन जाते सगळं. आणि अभ्यासाचा टाइम कसं ठेवायचा, अभ्यासाचा टाइम म्हणलं तर का नाही सकाळीच लेक्चर करायचं. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल तर सकाळीच असते बॅच, आणि ऑनलाईन असेल तरी तुम्ही सकाळी करा. सकाळी केलं का नाही लेक्चर एक 12 वाजेपर्यंत, 12चं जेवण झालं नंतर 1 तास रेस्ट केला, नंतर परत ना तिथून पुढं का नाही दुपारचं एक मराठी विषय आणि बुद्धिमत्ता घ्यायचं. संध्याकाळी सकाळच्या मॉर्निंगच्या टायमिंगला जीएस करून टाकायचा. मॉर्निंग कधी एक ग्राउंडच्या आधी आपण उठायचं 3:30 4च्या आसपास उठायचं, 4 ते 6 पर्यंत जीएस करायचा. आणि संध्याकाळी गणिताला वेळ द्या, रिव्हिजन करा. जेवढं रिव्हिजन गणितावर करताल ऑप्शनला, ऑप्शन म्हणजे काय, अजून भरतीचा फॉर्म वगैरे सुटला नाहीत, जेवढं करताल तेवढं फायद्याचं आहे. कारण की का नाही गणित एकदा भरतीचा फॉर्म सुटला त्या टायमिंगला काय होतं की काय करून काय नाही, ह्या विषयाचं करायचं त्या विषयाचं. त्या टायमिंगला काय की आपलं मराठी आणि जीएस ही 2 विषयांना पूर्ण फोकस ठेवायचं. कारण की जास्त रिव्हिजन आणि त्यात चालू घडामोडी ह्याच्यावर पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे का नाही गणित आणि बुद्धिमत्ता ही असं विषय येतं का नाही, तुम्ही ऑप्शनला जेवढं त्याचं करचाल तेवढं तुम्हाला परत फायदा होणार आहे. आणि आता कसं आहे माहिती आहे का, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे की ग्राउंड आता नवीन विद्यार्थ्यांचं कसं होतंय, चालू केलं का नाही पूर्ण बॉडी पेन करायला चालू करते. त्यामुळे काय वाटतं की आता करून आपण, त्यामुळे तुम्हाला सांगतो मी नेक्स्ट व्हिडिओ बघा. आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि आपण इंस्टावरती पण फॉलो करा. आणि कसं आहे मी इंस्टावरती वर्कआउटचे व्हिडिओ टाकतोय, ती पण बघा की एबीसी ड्रिल्स, ते नॉर्मल एक्सरसाइज आहे त्या कशा केल्या पाहिजे. प्रॉपर जेवढं करताल तेवढं तुम्हाला 100ला गोळ्याला 1600ला फायदा होणार आहे. तर जय हिंद.